नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण FYBA या वर्गातील आपला जो राज्यशास्त्र विषयाचा जो पेपर आहे भारतीय राज्यघटनेची ओळख, त्या भारतीय राज्यघटनेची ओळख या पेपरमधलं पहिलं जे प्रकरण आहे भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, हा पेपर हे पहिलं प्रकरणाविषयी आपण चर्चा करत आहोत। मागच्या लेक्चरमध्ये भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघत असताना आपण ब्रिटिश राजवटीचा भारताच्या एकंदरीत व्यवस्थेवरती काय परिणाम झाला याविषयी चर्चा करत होतो। त्याच अनुषंगाने आज आपल्याला पुढची चर्चा करायची आहे। मुळात भारताची राज्यघटना आणि भारताचं एकंदरीत आजचं असलेलं विकसित स्वरूप हे बघत असताना किंवा भारताचा अभ्यास करत असताना ब्रिटिश राजवट किंवा ब्रिटिशांचा भारतावरती असलेलं जे काही वसाहतीचं स्वरूप होतं ते समजावून घेतल्याशिवाय मुळात आपल्याला पुढे जाताच येत नाही। त्यामुळे आज पण आपण ब्रिटिश राजवटीचा भारतात एकंदरीत भारतावरती काय परिणाम झालेला होता ते आपल्याला समजावून घ्यायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर भारताचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो किंवा भारताच्या इतिहासाचा ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस अभ्यास करत असताना एक वाक्यप्रचार वारंवार वापरला जातो की भारतावरती ब्रिटिशांनी राज्यकारभार केला आणि तो करत असताना प्रचंड अशी लूट केली। हे जरी खरं असलं म्हणजे भारताचे एकंदरीत ब्रिटिश हे राज्यकर्ते होते, व्यापारी राज्यकर्ते होते आणि भारतामध्ये व्यापार करण्यासाठी चाललेले होते। पण काय होतं की तो राज्यकारभाराचा तो अभ्यास करत असताना आपण एका दुसऱ्या बाजूकडे कानाडोळा करत असतो। तो कानाडोळा म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचा। म्हणजे भारतात फक्त त्यांनी लूटच केली का, ती लूट करत असताना त्यांच्या या इथालच्या ब्रिटिशांच्या सहवासामुळे आपल्यामध्ये काही परिणाम झाला का, आपल्या सामाजिक सांस्कृतिक जीवनामध्ये काही परिणाम झाला का आणि त्याचे परिणाम आपल्या राजकीय जीवनामध्ये काही दिसून आले का, याचा कुठेतरी अभ्यास आपण थोडा मागे पडतो आणि जास्त फोकस आपण कशावरती करतो तर ब्रिटिशांनी केलेल्या लुटीवरती करतो। ब्रिटिशांनी या ठिकाणी कसे जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार केले याच्यावरती जास्त आपण लक्ष केंद्रित करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की एक जो समग्र असा वारसा आहे जो अभ्यास आपल्याला समजावून घ्यायचा असतो की आपल्या ज्या प्रगल्भ झालेल्या व्यवस्था आहेत त्या कशामुळे निर्माण झाल्या किंवा त्या निर्माण होण्यामागचे त्याच्या मागे काय कोणत्या गोष्टी घडल्या हे समजावून घेण्यालाच आपण कुठेतरी कमी पडतो। तर मुळात आपल्याला त्या अनुषंगाने आजच्या या ठिकाणी चर्चा करायची की भारताची जी राज्यघटना आहे आणि त्या भारताच्या राज्यघटनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक जो वारसा आहे म्हणजे ब्रिटिश राजवटीचा सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा कशा पद्धतीने या ठिकाणी निर्माण झाला आणि भारताच्या आणि ब्रिटिशांच्या दोन्ही सामाजिक आणि सांस्कृतिक संगमामधून कशा पद्धतीने हा आधुनिक भारत घडण्याची प्रक्रिया सुरू झाली। सर्वात महत्त्वाचं की ब्रिटिशांनी ज्यावेळेस भारतामध्ये भारत पादक्रांत केला, भारतामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या व्यवस्था उभारल्या, पण ज्यावेळेस या ठिकाणी म्हणजे शासक आणि जनता यांच्यामध्ये ज्यावेळेस संबंध येत असतो त्यावेळेस तो येत असताना फक्त आपलं लष्कर हे ह्या गोष्टीच नाही तर त्याबरोबर नवीन विचार घेऊन येत असतो, आपली संस्कृती बरोबर घेऊन येत असतो, आपलं समाज जीवन बरोबर घेऊन येत असतो। आणि मग ह्या साहजिकच काय होत असतं की तो ज्या समूहामध्ये राहतो, तो ज्या लोकांवरती राज्यकारभार करतो त्यांच्यावरती साहजिकच त्याच्या विचारांचा, आचारांचा, समाज जीवनाचा, संस्कृतीचा हा प्रभाव पडणं हा अपरिहार्य असतं। आणि तसाच प्रभाव मुळात भारतामध्ये सुद्धा ब्रिटिश राजवटीचा खूप खोलवर पडलेला दिसून येतो। म्हणजे भारतात ब्रिटिशांच्या राजवटीबद्दल म्हटलं जातं की ब्रिटिश सत्ताधीशांच्या राजवटीवरती सूर्य मावळत नव्हता, पण तो सूर्य मावळत नव्हता हे जरी खरं असलं तरी आज जर आपण जगातल्या अनेक देशांचा ज्या ठिकाणी ब्रिटिशांनी त्या ठिकाणी राज्यकारभार केला त्यांचा जर आपण विचार केला तर एकमेव असं उदाहरण आपल्याला दिसून येईल की ब्रिटिशांच्या राजवटीनंतर स्वतंत्र झालेल्या देशामध्ये एकमेव असं उदाहरण आहे की भारत, की त्या देशाने लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली आणि ती यशस्वी पद्धतीने चालवली सुद्धा। आणि आज जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असं विरोध जे भारताच्या लोकशाहीचं घेतलं जातं अभिमानाने ते असलेलं एकमेव उदाहरण म्हणजे भारताचं आहे। मग हे कशामुळे शक्य झालं, हे भारतामध्ये घडलं ते बाकीच्या इतर देशांमध्ये का बरं घडलं नाही? ब्रिटिशांनी इतर अनेक देशांवरती राज्यकारभार केला, मग त्या देशांमध्ये लोकशाही का बरं निर्माण झाली नाही किंवा किंबहुना झाली असेल तर ती यशस्वी का बरं झाली नाही? याचाच अर्थ की आपण जो वारसा आहे तो ब्रिटिश राजवटीचा सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा तो समजावून घेतला व्यवस्थित तर आपल्याला त्याच्यामधलं यशाचं गमक आपल्याला कळून येतं की भारताची जी राज्यघटना आहे म्हणजे मुळात भारताच्या एकंदरीत राजवटीवरती गोपाळ कृष्ण गोखले जे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतले अग्रणी नेते होते, सुरुवातीच्या काळातले नेमस्त गटातले गोपाळ कृष्ण गोखले, ते भारताच्या ब्रिटिश राजवटीवरील परिणामाबद्दल असं बोलतात की सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जो भारताचा एकंदरीत ब्रिटिश राजवटीचा भारतावरती झाला त्याबद्दल ते बोलताना म्हणतात की इतर राजवटींचा जसा फक्त इतर देशांमध्ये ब्रिटिश राजवटीचा फक्त बाह्य परिणाम झाला, पण भारतामध्ये ब्रिटिश राजवटीचा अत्यंत खोलवर अंतर्बाह्य परिणाम घडून आला आणि एकंदरीत काय झालं की भारताची एकंदरीत जी व्यवस्था होती, स्वरूप होतं त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असे बदल घडून आले। आणि त्याच्यामुळेच ब्रिटिशांनी या ठिकाणी ज्या व्यवस्था निर्माण केल्या, ज्या संस्था निर्माण केल्या, जी सांस्कृतिक पायाभरणी केली आणि त्याचबरोबर भारताची जी संस्कृती होती ह्या दोघांचं मिलन झालं
आणि त्याच्यातून एक अत्यंत असं एक नवीन वैभवशाली परंपरा या देशाची, एक नवीन एक देशाची संकल्पना या ठिकाणी निर्माण झाली. अशा पद्धतीने एक नवीन देशाचं प्रारूप जगासमोर आलं आणि ते म्हणजे भारत होय. म्हणजे जगाच्या एकंदरीत सगळ्या राजकीय व्यवस्थांमध्ये ह्या देशाबद्दल कुतूहल आहे. ते कुतूहल असं की विविधता इतकी प्रचंड, जातीय धार्मिकता इतकी प्रचंड, इतकी विविधता असून सुद्धा या देशामध्ये लोकशाही का बरं यशस्वी होऊ शकली आणि एकाच राज्यघटना या सगळ्या लोकांना का बरं बांधून ठेवू शकली. याचं कारण की ब्रिटिश आणि भारतीय संस्कृती यांचं जे रसमिलन झालं, यांचं जे मिलन झालं आणि त्याच्यातून जी नवीन संस्कृती एक या ठिकाणी उदयास आली आणि त्या संस्कृतीतून जो नवीन भारत निर्माण झाला त्याला द्यावं लागेल. म्हणजे मुळात कोणता पण राज्यकारभार करत असताना साहजिकच त्या ठिकाणी आपल्या विचारांचा प्रभाव त्या ठिकाणी पाडण्याचा प्रयत्नच करत असतो. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे भारताच्या एकंदरीत ह्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा ज्यावेळेस आपण विचार करतो किंवा सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचा ज्यावेळेस विचार करतो, ज्यावेळेस ब्रिटिश भारतात आले त्यावेळेस भारताची परिस्थिती काय होती याचा पण आपण विचार केला पाहिजे. म्हणजे भारताच्या प्राचीन संस्कृतीचे अनेक गोडवे आज आपण गात असतो की भारतात आमच्या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता किंवा एक्सेट्रा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला ऐकायलाच मिळतात. पण त्या खरंच होत्या का त्याचा पण आपण जर कुठेतरी शोध घेतला तर आपल्याला त्यावेळेस असं जाणवतं की ज्यावेळेस ब्रिटिश भारतात आले, मुठभर असलेले ब्रिटिशांनी संपूर्ण एवढ्या प्रचंड लोकसंख्येवरती राज्यकारभार केला. याचा अर्थ कुठेतरी आपल्यामध्ये काहीतरी चुका होत्या, आपल्यामध्ये काहीतरी त्रुटी होत्या आणि त्या दूर करण्यासाठी आपल्याला कोणाची मदत झाली तर ती ब्रिटिशांचीच झाली. म्हणजे आपल्याला शहाणं करण्याचं काम असेल किंवा सामाजिक सुधारणा म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी असतात, नागरीकरण, सिव्हिलायझेशन, ह्या सगळ्या गोष्टी आपण कोणाकडून स्वीकारलं असेल तर त्या ब्रिटिश राजवटीचा अपरिहार्य परिणाम म्हणून आपल्यामध्ये घडून आलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा की ब्रिटिश ज्यावेळेस भारतामध्ये आले त्यावेळेस भारताची अवस्था काय होती तर अनेक छोट्या मोठ्या जुलमी राज्यांमध्ये भारत हा विखुरलेला होता. आणि त्या जुलमी राज्यांची त्यांचं उद्दिष्ट काय होतं की फक्त स्वाऱ्या करायच्या, त्या ठिकाणी मिळेल तेवढी लूट जमा करायची आणि त्या ठिकाणच्या जनतेला वाऱ्यावरती सोडून द्यायचं. म्हणजे भारतीयत्व नावाची ही संकल्पना या देशामध्ये त्यावेळेस नव्हतीच. फक्त एक भारतीय नावाचा उपखंड आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटे विभागलेली छोटी जुलमी राज्य आहेत आणि ते जुलमी राज्य मनाला वाटेल त्या ठिकाणी स्वारे करायचे, आपल्या स्वारी त्या ठिकाणी लुटून आणायचे. सर्वसामान्य जनतेच्या त्या ठिकाणी त्यांच्या सुखी जीवनासाठी फारसे काही ठराविक उदाहरणं जर सोडली तर ह्या ठिकाणच्या त्या राजवटींकडून झालेली दिसत नव्हती. म्हणजे एकंदरीत जनतासुद्धा त्या ठिकाणी काय झालेली ती उठलेली होती. म्हणजे आपल्याला माहिती आहे की 1818ला ज्यावेळेस मराठी सत्तेचा अस्त झाला, 1818ला शेवटची लढाई झाली आणि ब्रिटिशांनी मराठ्यांकडूून भारत जिंकून घेतला शेवटच्या लढाईमध्ये. तर शनिवार वाड्यावरती जो युनियन जॅक आहे तो फडकावण्याचं काम सुद्धा एक भारतीय माणसाने केलं, पुण्याच्याच एका व्यक्तीने केलं. म्हणजे दिवाळी साजरी केला असं बोललं जातं. म्हणजे याचा अर्थ असा की भारतीय जनतासुद्धा ह्या जे काही राज्यकर्ते होते त्यांना येतदेशीय मानायला तयार नव्हते किंबहुना येतदेशीय ही संकल्पना पण त्यावेळेस एवढी प्रचलित झालेली नसावी. म्हणजे एक राज्यकर्ता येतो दुसरा जातो ही त्यावेळेसच्या भारतीय उपखंडामध्ये सर्रास चाललेली प्रक्रिया होती. पण सगळ्यात महत्त्वाचं की ब्रिटिश राजवट ही इतर राजवटींपेक्षा वेगळी होती. म्हणजे ब्रिटिशांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज जी व्यवस्था सूत्रबद्ध पद्धतीने निर्माण झालेली आहे त्याचं सगळं श्रेय आपल्याला ह्या ब्रिटिश राजवटीला द्यावं लागेल. कारण एक विशिष्ट विचाराने ही राजवट या ठिकाणी निर्माण झालेली होती. सूत्रबद्ध पद्धतीने हा समाज बांधून या ठिकाणी सगळ्या समाज व्यवस्थेला एकसंध बांधणारी राज्यव्यवस्था त्यांनी निर्माण केली आणि त्या राज्यव्यवस्थेचंच सूत्र आज जर आपण बघितलं तर हा देश एकात्म जो आहे तो एकात्मीकरण करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम जर कोणत्या राजवटीमध्ये झालं असेल तर ते ब्रिटिश राजवटीमध्ये झालं. म्हणजे कायद्याची राज्य ही संकल्पना म्हणजे मुळात भारताचा जो वारसा आहे, सांस्कृतिक वारसा, प्राचीन वारसा तो होताच. म्हणजे त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये शंका नाही की तो वारसा अत्यंत प्रचंड असा वैभवशालीच होता. पण मध्ययुगीन कालखंडामध्ये त्याला वेड्याच्या हॉस्पिटलला म्हणजे त्याच्याबद्दल बोलताना असं म्हटलं होतं की जो भारतीय प्राचीन संस्कृतीचा वारसा होता तो मध्ययुगीन कालखंडामध्ये त्याच्यामध्ये अनेक अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा ह्या घुसवडवायला गेल्यामुळे काय झालं की त्या वारशाला एका मोडक्या साम्राज्याचं किंवा घराचं आपण ज्याला म्हणतो त्याचं स्वरूप आलेलं होतं. म्हणजे चैतन्यहीन वारसा त्या ठिकाणी निर्माण झालेला होता आणि त्याच्यातून जो अविवेकाच्या प्रचंड दबावाखाली दबलेला हा भारतीय समाज होता त्याला कुठेतरी जागा करण्याचं काम होतं आणि ते जागा करण्याचं काम कोणाच्या संकल्पनेमुळे, कोणाच्या आगमनामुळे झालं असेल तर ते ब्रिटिशांच्या आगमनामुळे झालं. म्हणजे ब्रिटिशांनी या ठिकाणी आल्यानंतर वेगवेगळ्या ज्या काही सुधारणा केल्या म्हणजे 1857ला मुंबई, मद्रास आणि कोलकाता या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना केली आणि विद्यापीठांची स्थापना झाल्यामुळे साहजिकच काय झालं की इतिहास, संस्कृती हे ज्याचा मोठ्या प्रमाणावरती साहित्य याचा अभ्यास व्हायला या ठिकाणी सुरुवात झाली. म्हणजे इतिहास म्हणजे काय तर भारतामधला इतिहास म्हणजे काय तर कथा, आख्यायिका यालाच इतिहास या ठिकाणी मानलं जायचं. पण तो इतिहास नव्हता कारण त्याला तर्क नव्हतं. तर्काच्या आधारावरती तो टिकू शकत नव्हता. म्हणजे खरा इतिहास काय आहे
ते आपल्याला ब्रिटिशांच्या आगमनानंतर कशा पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा हे कळायला सुरुवात झाली. त्याचप्रमाणे पाश्चिमात्य जीवन कसं आधुनिक आहे, ते कशा पद्धतीने जीवन जगतात आणि त्या ठिकाणी कशा राज्यव्यवस्था निर्माण झाल्या, त्या ठिकाणी अधिकारांची संकल्पना कशी आहे, हे सुद्धा आपल्याला समजण्यास कशामुळे मदत झाली, तर ते ब्रिटिशांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक ते ज्यावेळेस त्यांचा आपल्या संस्कृतीचा ज्यावेळेस संगम झाला त्यावेळेसच आपल्याला ते समजणं शक्य झालं. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत आपण ज्यावेळेस ऐतिहासिक पार्श्वभूमीचा अभ्यास करत असतो तर ती पार्श्वभूमीचा अभ्यास करत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा एक अभ्यास करणं खूप गरजेचं आहे की ब्रिटिशांच्या आगमनामुळेच म्हणजे खऱ्या अर्थाने भारताच्या संस्कृतीचं जे काही वेगळेपण होतं त्या वेगळेपणामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी होत्या त्या चुकीच्या गोष्टी दूर होण्याचं काम, भारतीय संस्कृतीवरती जे ढग निर्माण झालेलं होतं ते दूर करण्याचं काम आणि भारताच्या संस्कृतीला एक चांगल्या स्वरूपात पुढे आणण्याचं काम जर कोणत्या राजवटीमुळे झालं असेल तर ते ब्रिटिश राजवटीमुळे झालं. म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जी काही परंपरा होत्या ह्या भारताच्या भूमीचा एक वारसा आहेच, पण खऱ्या अर्थाने तो आधुनिक स्वरूपात भारतामध्ये राबवण्याचं काम, रुजवण्याचं काम हे पाश्चिमात्य विचारांनीच या ठिकाणी झालेलं आहे. आणि याचं श्रेय आपल्याला निश्चितच ते ब्रिटिश राजवटीला द्यावंच लागेल. म्हणजे कायद्याचं राज्य ही संकल्पना असेल किंवा आम्ही संपूर्ण भारतीय आहोत ही संकल्पना असेल, हे सर्व गोष्टी निर्माण करण्याचं काम या ठिकाणी कोणी केलं, तर हे सगळ्या गोष्टी निर्माण करण्याचं काम या ठिकाणी ब्रिटिश राजवटीमुळे झालेलं आहे. म्हणजे संपूर्ण एकसंध हा भारत आणि मुंबई, दिल्लीपासून ते कोलकातापर्यंत, जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत असलेला हा भारत एकसंध करण्याचं काम कोणत्या राजवटीमध्ये झालं, तर ते ब्रिटिश राजवटीमध्ये झालं. म्हणजे संपूर्ण भारतीय जनता, आम्ही सामाजिक, सांस्कृतिक ह्या सगळ्या गोष्टींद्वारे आम्ही एकत्र आहोत, ह्या सगळ्या त्यामध्ये भावना निर्माण करण्याचं काम ह्या ब्रिटिश राजवटीमध्ये झालेलं आपल्याला बघायचं मिळतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस इतिहासाचा अभ्यास करत असतो किंवा आपल्या राज्यघटनेचा अभ्यास करत असतो तो अभ्यास करत असताना आपण ह्या गोष्टीसुद्धा समजावून घेतल्या पाहिजे की फक्त जुलमी राजवटीचाच अभ्यास आपल्याला करायचा नाही, तर त्या पाश्चिमात्य विचारांनी, त्या पाश्चिमात्य राजवटीने या ठिकाणी जे काही नवीन मूल्य आपल्या देशामध्ये निर्माण केली ती सुद्धा आपल्याला समजावून घ्यावी लागतील. आणि त्याचा झालेला परिणाम आणि त्याच्यामुळेच आज आपल्या समाजामध्ये जे काही आधुनिकतेचं वारं निर्माण झालेलं आहे त्याला सुद्धा आपल्याला समजावून घ्यावं लागेल. तर त्याचबरोबर दुसरा जो एक वारसा होता की स्वातंत्र्य चळवळीचा वारसा, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा की सामाजिक सांस्कृतिक वारसा. आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या ठिकाणी खूप प्रयत्न पण झाले. 1857च्या उठावाला सुद्धा या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पहिलं स्वातंत्र्य समर असं म्हटलं, पण मुळात त्यावेळेस जर खरंच ब्रिटिशांचा पराभव झाला असता तर आधुनिक भारत निर्माण झाला असता का, यावर अजूनही विचारवंतांमध्ये एकमत नाही. म्हणजे मुळात सामाजिक आणि सांस्कृतिक वारशामुळे ज्या काही सुधारणा होतात त्या चिरकाल असतात, स्थिर स्वरूपाच्या असतात आणि त्या कायमस्वरूपी टिकणाऱ्या असतात. म्हणजे ज्यावेळेस 1857चा उठाव झाला त्यावेळेस भारतामध्ये पूर्णपणे, म्हणजे त्यावेळेस तर ब्रिटिशांचं पूर्णपणे भारतावरती सत्ता पण प्रस्थापित झालेली नव्हती आणि जर त्यावेळेस भारताला स्वातंत्र्य, त्यावेळेस तर ब्रिटिशांचा पराभव झाला असता तर आजचं ज्या काही आधुनिक म्हणून सुधारणा आहेत त्या निर्माण झाल्या असत्या की नाही याबद्दल सुद्धा संभ्रमाची अवस्था आहे. पण ठीक आहे, इतिहासामध्ये जर आणि तरला काही अर्थ नसतो. म्हणजे अशा पद्धतीने सामाजिक आणि सांस्कृतिक जो वारसा आहे तो स्थिर स्वरूपाचा निर्माण झाल्यामुळे आपल्या पुढच्या हा जो मुद्दा आहे स्वातंत्र्य चळवळीचा वारसा, म्हणजे स्वातंत्र्य चळवळ सुद्धा निर्माण होण्याचं कारण काय, तर ब्रिटिशांनी सामाजिक आणि सांस्कृतिक ज्या काही सुधारणा केल्या त्याच्यामुळे जो काही या ठिकाणी वातावरण निर्माण झालं, बुद्धिवंतांचा एक वर्ग निर्माण झाला आणि त्या बुद्धिवंत शिक्षित लोकांनी या ठिकाणी स्वातंत्र्याची चळवळ निर्माण केली. म्हणजे आपण जर बघू शकतो तर राजा राममोहन राय सारखे पहिले समाजसुधारक, स्त्रियांवरती जे काही अन्याय अत्याचार या देशामध्ये निर्माण होत होते, सतीसारख्या ज्या प्रथा होत्या अन्यायकारक, त्या दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. म्हणजे हे सगळं कशामुळे शक्य झालं, तर ब्रिटिशांच्या राजवटीमुळे जी एक सुरक्षितता या ठिकाणी प्राप्त झाली, कायद्याचं राज्य जे प्राप्त झालं त्यामुळेच त्यांना त्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या चळवळी निर्माण करणं भाग पडलं. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या भारतामध्ये निर्माण झालेल्या सगळ्या संघटना, संस्था, चळवळी यांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला निश्चितच असं जाणवतं की त्यातल्या बहुतांशी संघटना, चळवळींवरती पाश्चिमात्य विचारांचाच प्रभाव होता. म्हणजे शिक्षण असेल किंवा इतर चळवळी असतील ह्या सगळ्या पाश्चिमात्य विचारांना धरून चालत असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याचाच आता अपरिहार्य परिणाम म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचा वारसा. म्हणजे भारतामध्ये जे काही स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली, म्हणजे आपण गुलामीत आहोत ही संकल्पना सुद्धा निर्माण होण्यामध्ये ब्रिटिशांची राजवट खूप महत्त्वाची आहे. म्हणजे ज्यावेळेस भारतामध्ये शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या, पाश्चिमात्य साहित्याशी भारतीय लोकांचा संपर्क आला, त्यांनी पाश्चिमात्य संस्कृती, मग त्या ठिकाणी त्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना आली. मग त्यावेळेस कुठेतरी जाणीव झाली की आपला हा देश आहे, आपल्यावरती परकीय आक्रमक राज्य करतात, म्हणजेच गुलामगिरीत राहतो, हेच याची जाणीव सुद्धा आपल्याला कशामुळे झाली, तर ते ब्रिटिशांनी या ठिकाणी निर्माण केलेल्या शिक्षण व्यवस्थेमुळे झाली. आणि मग त्याच्यातूनच भारताच्या स्वातंत्र्य चळवळीने सुद्धा काय घेतला, जन्म घेतला. आता स्वातंत्र्य चळवळीचा
ज्यावेळेस आपण वाटचालीचा विचार करतो तर त्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये नेमस्त, जहाल असे जे काही गट होते त्यांचं पण गटातटाचं राजकारण होतं. प्रत्येकाने आपापल्या परीने या ठिकाणी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपलं योगदान दिलेलं बघवायला मिळतं. पण सगळ्यात महत्त्वाचं होतं की जहाल गटापेक्षा नेमस्त गटांच्या राजकारणाला या ठिकाणी सर्व मान्यता मिळालेली दिसून येते. कारण सगळ्यात महत्त्वाचं की क्रांतिकारी जो वर्ग होता त्या क्रांतिकारी वर्गाचा जर आपण बघितलं तर एकंदरीत त्यांचा मार्ग तत्कालीन परिस्थितीमध्ये जरी युवकांना तो आकर्षित वाटत असला तरी तो व्यवहार्य नाही याची खात्री लवकरच भारतीय जनतेला पटायला लागली. आणि नेमस्त बाजूने जे काही राजकारण चालू होतं त्या नेमस्तांच्या राजकारणाला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा मिळायला सुरुवात झाली. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे अहिंसेच्या मार्गाने, म्हणजे महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने मिळवलेले स्वातंत्र्य म्हणजे जगामध्ये खूप एकमेव उदाहरण आहे की एवढ्या प्रचंड लोकसंख्येला बरोबर घेऊन कोणता पण हिंसाचार न करता हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. म्हणजे हे सुद्धा कुठेतरी पाश्चिमात्य संस्कृतीचा वारसा, म्हणजे आपल्यावरती पडलेला प्रभाव की शांततेच्या मार्गाने ठीक आहे आम्हाला आमच्या मागण्या मिळवायच्या आहेत पण ते आम्ही शांततेच्या मार्गाने मिळवू. म्हणजे असा हा जो काही वारसा होता हा स्वातंत्र्य चळवळीचा वारसा आपल्याला जे ब्रिटिश आणि भारतीय संस्कृती यांच्या संगमामधून हा एक नवीन विचार या जगामध्ये निर्माण झाला. म्हणजे जगाला सुद्धा, म्हणजे नुसतं भारतापुरताच नाही तर जगामध्ये सुद्धा एक नवीन विचार देण्याचं काम या ब्रिटिश आणि भारतीय राजवटीच्या दोघांच्या संस्कृतीच्या संगमामधून झालेलं आहे. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये मग आपण वेगवेगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघतो की मग कशा पद्धतीने ब्रिटिशांकडून अर्ज विनंत्याद्वारे असेल किंवा अनेक आंदोलनं करून असेल भारतीय लोकांच्या कल्याणासाठी जी वेगवेगळ्या मागण्या त्या ठिकाणी केल्या गेल्या आणि ब्रिटिशांनी हळूहळू त्या मागण्यांद्वारे ज्या काही व्यवस्था निर्माण केल्या त्या आजही पण आपल्याला बघायला मिळतं की म्हणजे भारतामधल्या आज सगळ्या ज्या संस्था व्यवस्था ज्या आहेत त्यांचा पाया ह्या स्वातंत्र्य चळवळींच्या मागण्यांमुळेच घातला गेलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत भारताचा एक अभ्यास करत असताना भारताच्या राज्यघटनेचा ऐतिहासिक पार्श्वभूमीचा अभ्यास करत असताना आपल्याला निश्चितपणे असं जाणवतं की भारताच्या एकंदरीत व्यवस्थांवरती अत्यंत खोलवर पाळेमुळे जी काही रुजलेली आहेत ती ब्रिटिश राजवटीने या ठिकाणी ज्या निर्माण केलेल्या व्यवस्था होत्या त्यांचा म्हणजे अंतर्बाह्य परिणाम एकंदरीत भारताच्या व्यवस्थांवरती घडून आणण्यास ब्रिटिश राजवट यशस्वी ठरली. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण किंवा त्याचं सगळ्यात महत्त्वाचं यश आपल्याला आज असं बघायला मिळतं की भारतामध्ये आज ज्या व्यवस्था आहेत स्थिर स्वरूपाच्या आहेत, लोकशाहीला एक जनतेची अधिमान्यता मिळालेली आहे. त्याचं कारण का तर ब्रिटिशांनी राज्यकारभार करत असताना ज्या व्यवस्था त्या रुजवण्याचा जो प्रामाणिकपणे प्रयत्न केला असेल, म्हणजे कायद्याचं राज्य आहे तर त्यांनी ते प्रामाणिकपणे या ठिकाणी कायद्याचं राज्य निर्माण व्हावं किंवा या ठिकाणी संसदीय व्यवस्था निर्माण व्हाव्यात, या ठिकाणी शिक्षण व्यवस्था निर्माण व्हाव्यात, यासाठी जे काही काम केलं त्याचा हा अपरिहार्य परिणाम म्हणून आपल्याला आज बघायला मिळतो. म्हणजे अशा पद्धतीने भारताची राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजावून घेत असताना ब्रिटिशांनी या ठिकाणी ज्या व्यवस्था निर्माण केल्या त्या भारतीय लोकांनी अंगीकारल्या आणि आपल्या जीवनाचा भाग बनवल्या. म्हणजे फक्त जुलून जबरदस्तीने जरी त्यांच्यावरती लादल्या असत्या तर ते स्वातंत्र्यानंतर त्या आपण धिडकारल्या असत्या, पण तसं झालं नाही. तर ब्रिटिशांनी या ठिकाणी भारतीय जनतेच्या मनामध्ये त्या भारतीय जनतेचा विश्वास, भारतीय जनतेला कशा चांगल्या पद्धतीने त्या सुधारणा आहेत हे पटवून देण्यात कुठेतरी ब्रिटिश यशस्वी झाले. आणि त्याचा परिणाम आज आपल्याला बघायला मिळतो की भारताच्या स्वातंत्र्यानंतर जगामध्ये अनेक देशांनी भारताबरोबर लोकशाही व्यवस्था स्वीकारली पण ती नंतर सगळ्या देशांमध्ये अपयशी ठरली, पण ती भारतामध्ये झाली नाही. कारण भारतामध्ये अंतर्बाह्य परिणाम ह्या ब्रिटिश राजवटीचा घडून आला होता. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे की भारताच्या एकंदरीत राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये ब्रिटिश राजवटीचा हा जो वारसा आहे, म्हणजे भारताच्या एकंदरीत सगळ्या प्राचीन संस्कृतीचा पण प्रभाव भारताच्या एकंदरीत राज्यघटनेच्या निर्मितीवरती पडलेला आहे. पण तो प्रभाव त्याचं आधुनिकीकरण करण्याचं काम भारताच्या प्राचीन संस्कृतीवरती मध्ययुगीन कालखंडामध्ये जे अंधारयुग सुरू झालेलं होतं, निर्माण झालेलं होतं, ते दूर करण्याचं काम आणि त्या भारताच्या संस्कृतीला एक आधुनिकीकरणाकडे नेण्याचं काम जर कोणत्या गोष्टीने केलं असेल तर ते ब्रिटिश राजवटीने केलं. म्हणजे अशा पद्धतीने भारताच्या एकंदरीत राज्यघटनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय किंवा सगळ्यात महत्त्वाचा घटक काय तर ब्रिटिश राजवटीचा भारताच्या एकंदरीत व्यवस्थेवरती पडलेला वारसा आणि पडलेला प्रभाव आणि त्याच्यातून निर्माण झालेली भारताची राज्यघटना, जी राज्यघटना आजही पण जगातल्या सगळ्या राज्यघटनांपेक्षा श्रेष्ठ असलेली राज्यघटना असं म्हटलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत आपल्याला भारताच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाचा त्याचप्रमाणे स्वातंत्र्य चळवळींचा जो काय वारसा आहे त्याचा या ठिकाणी विचार करावा लागतो. ठीक आहे, तर एकंदरीत आपण आजच्या लेक्चरमध्ये भारतीय राज्यघटनेची ओळख यामध्ये दोन मुद्द्यांची या ठिकाणी चर्चा केली की सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा आणि स्वातंत्र्य चळवळीचा वारसा. तर अशा पद्धतीने आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढील मुद्द्याची चर्चा करूयात.